बदलत्या वातावरणानुसार कोकणातील आंबा बागायतदारांसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचं नवं बॅगिंग तंत्रज्ञान. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने आंबा बागायतदारांसाठी नवं बॅगिंग तंत्रज्ञान आणलंय, ज्यामध्ये फळांच्या संरक्षणासाठी फळं लहान असतानाच त्यांना श्वास घेता येईल अशा पद्धतीने विशेष पिशव्यांमध्ये ते बंद केलं जातं. यामुळे फळमाशी, कीड, बुरशीजन्य रोग आणि अतिसूर्यप्रकाश यांपासून फळांचं संरक्षण होतं. त्याचबरोबर फळांवर काळे डाग पडत नाहीत. फळांचं वजन आणि आकार वाढतो. फळाला गुणवत्ता प्राप्त होते. कोकण कृषी विद्यापीठाच्या वाकवली मध्यवर्ती संशोधन केंद्र येथील इनाम पांगारी प्रक्षेत्र येथे दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा बागेला पत्रकारांचा भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांना या नवीन बॅगिंग तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली. साधारणपणे फळं सुपारीच्या आकाराची झाली किंवा त्या अगदी वाटाण्याची मॅक्सिमम गळ जी आहे ती वाटाणा ते सुपारी या ह्याच्यामध्ये होते. तिथपासून आपल्याला पाणी देता आलं पाहिजे. ते साधारणपणे आठवड्याला तुम्हाला 100 लिटर पाणी तुम्ही जर घातलं तर असे 3 ते 4 आठवडे घातले तर आपण त्याच पद्धतीने पाणी घातलं. आपल्या ड्रीप इरिगेशन सिस्टम इथं नाही आहे. आम्ही ट्रॅक्टरमध्ये पाणी भरलं. 5000 लिटरचं आमचं ट्रॅक्टर आहे आणि त्याला सांगितलं की 50 कलमांना बुरवायचं, म्हणजे एका कलमाला 100 लिटर पाणी पडेल. असं साधारणपणे 4 वेळा पाणी आम्ही घातलेलं आहे. आता वातावरण ढगाळ झालं, इन्सेक्ट आला, त्याच्यानुसार जे आता समजा आंबा पिकावर पडणाऱ्या फळमाशीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी कमी खर्चाचे हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे औषधांची बचत होते आणि दर्जेदार उत्पादन मिळते. कोकणातील वातावरण हे सातत्याने बदलत असतं आणि याच बदलत्या वातावरणावर मात करण्यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठाने आंबा बागायतदारांसाठी हे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. या बॅगिंग तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढवणे आणि बागेचे संरक्षण करणे अगदी सोपं झाले. विद्यापीठाने जे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर व्यवस्थित वापर केला तर कशा पद्धतीने आपण बदलत्या वातावरणात देखील आंब्याचं व्यवस्थापन करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला काही झाडांमध्ये निश्चितपणे बघता येईल. आता हा जो बॅगिंगचा या आपण बघितलं तर या फळाला आपण बॅग घातलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये विशेषतः हापूस सारख्या जातीच्या फळांची जर चांगली जोपासना करायचं असेल, आपल्याला दर्जेदार उत्पादन त्याच्यापासून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे वापरणं गरजेचं आहे. साधारणपणे 2015 मध्ये विद्यापीठाने हापूस आंब्याच्या फळांना बॅगा घालण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये आपण अगदी वर्तमानपत्रापासून स्वतः तयार केलेल्या बॅगा सुद्धा शेतकरी घालू शकतो. तसंच बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा उपलब्ध आहेत. तपकिरी रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, नॉन फॅब्रिकच्या, पांढऱ्या रंगाच्या बॅगा उपलब्ध आहेत. त्या कोणत्याही प्रकारच्या बॅगा जरी फळाला घातल्या तरी आपल्याला त्यापासून फळांचं संरक्षण करता येतं. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे फळांना बॅगा कधी घालणं हे महत्त्वाचं आहे. तर साधारणपणे फलधारणा झाल्यानंतर फळं सुपारीच्या आकारापासून ते अंडाकृती असेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्या फळांना बॅगा घालणं आवश्यक आहे. आता ही बॅगा घालताना 2 फळं एकाच बॅगेमध्ये ठेवू नयेत. एका फळाला एक बॅग घालणं गरजेचं आहे. बॅग घालताना जर फळाला ऑलरेडी डाग असेल तर तो डाग बरा नाही होणार, परंतु बॅग घातल्यानंतर फळाला डाग येणार नाही, बिनडागी फळं आपल्याला मिळतील. मग याचे जे फायदे आहेत त्यातला पहिला फायदा जो आहे तो म्हणजे फळं बिनडागी मिळणं. फळमाशीचा या फळांना प्रादुर्भाव होत नाही. फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत नाही. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. फळं आकर्षक रंगाची तयार होतात. आणि या सगळ्या व्यतिरिक्त ज्या फळांना आपण बॅगिंग केलेलं आहे त्या फळांचं वजन हे सर्वसाधारणपणे 10% आपल्याला वाढलेलं दिसून येईल. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचं हे बॅगिंग तंत्रज्ञान प्रामुख्याने कोकणातील आंबा बागायतदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.